मंत्री बाब विश्वजीत राणे आसात, माझे मित्र आणि तुमचे आमदार बाब निलेश काब्राल, माझे मित्र बाब केदार, आमचे GSIDCचे व्हायस चेअरमॅन, तुमचे कुडचडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप सर, व्यासपीठाचेर आशिल्ली आमची डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसची डॉक्टर गीता, त्याचबरोबर तुमची हेल्थ ऑफिसर, आमचे सगळे सरपंच पंच सगळ्यांची नावां घेयना, चड उशीर लागतलो, पण व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे मानेस्त, GSIDCचे आमचे MD, कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या प्रोजेक्टाचो खरोखरूच नव्या वर्साच्यो तुमकां उणवणीत परबी, नवे वर्स सुखाचे आणि समृद्धीचे वचूं. आणि आयच्यात की कम्युनिटी हेल्थ सेंटर बाब विश्वजीत राणेन डिक्लेअर केल्या त्या प्रमाणे त्याने म्हटला की 1-2 दीस कदाचित प्रोसिजराक थोडोसो उशीर लागत, पण आम्ही गोंयांतले दुसरे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणून कम्युनिटी हेल्थ सेंटर डिक्लेअर करतात. आणि म्हाका खूब खोस भोगता डिक्लेअर करता आसतनाय बी, कारण निलेशात मागले आणि आमच्या हेल्थ मिनिस्टरान रोखडेच म्हाका कानान सांगले करपाक काय हरकत ना, थोडोसो फॅसिलिटीज दिवपाक उशीर लागतलो, पण आम्ही प्रोसिजरल तोपर्यंत डिक्लेअर करून टाइम टू टाइम, म्हणजे फोंडे आमचे पहिले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा, 2 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि हे दुसरे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही आज अनाउन्स करता. भाशणाची मातशी हांव लायन बदलता, ती बदलतो ना आशिल्लो. निलेशाक रडपाची गरज ना. हांव खरेंच सांगता, निलेश म्हजो क्लोज मित्र. हांव आणि निलेश आमदार जावच्या पयलींपासून मित्र. तेय सांगता, बऱ्याच जाणांक कदाचित खबर आसची ना, म्हणजे तो आणि हांव आमदार मागीर जाले, पयलीं दोगूय मित्र, ताज्या उपरांत आमदार जाले. 3 फावटी आमी दोगूय जाण वांगडाच, म्हणजे तो मदीं मंत्री जालो, हांव सभापती जालो, हांव मुख्यमंत्री जालो, तो मंत्री जालो. पण घडये कदाचित पार्टी ताजे सॅक्रिफायस, पार्टी खातीर जेणी सॅक्रिफायस दिला ते पार्टी केन्नाच विसरना, हे कुडचडकारांनी लक्षात दवरचें. हांवें कित्याक सांगता, कारण पार्टीक जेन्ना गरज लागली तेन्ना ताका रिक्वेस्ट केलो आणि त्या रिक्वेस्टाक आदार करून ताणें आपलें रेजिग्नेशन स्वताहून दिला, पार्टीच्या इंट्रस्टान दिला, सरकाराच्या इंट्रस्टान दिला, घडये केंद्राच्या राज्याच्या, बट निश्चितरित्या निलेशाचो सॅक्रिफायस हो पार्टीक सदोदीत याद उरतलो. हांव ताच्या पयलींचें सांगपाक वचना. आमचो तुमचो शेजारचो आमदार विनयभाई तेंडुलकर जेन्ना गरज लागली 12चे 14चे 13चे 12 करचे पडले, तेन्नाय बी वेळ पडलो जाल्यार आमच्या विनयभाई तेंडुलकरानूय बी मंत्रीपदाचो राजिनामो दिल्लो. बऱ्याच जाणांक पत्रकार तकले हालयतात, ते सगळ्यो बारीक बारीक गजाली लक्षात दवरतात, ताका खबर आहा, पण बऱ्याचशा लोकांक खबर नासता म्हणून हांवें सांगलें, पण हांव तितूर वचना. आयच्या दिसा निलेश आयज भाशण करता करता थोडोसो ओगात गेलो आणि आपले प्रोजेक्ट सगळे सांगपाचे विसरलो. आनी पण हांव एक गजाल हांव मुद्दामून सांगता, कुडचड्या वयले वेगवेगळे प्रोजेक्ट आमच्या सरकाराच्या वतीन करपाचे आसा. तितूर KTCचो बस स्टँड आसतलो, स्विमींग पूल आसतलो, लायब्ररी आसतली, ताज्या उपरांत सिवरेज आसतली, ओके, हँडलूम सेंटर आसतलो. हे सगळे जे प्रोजेक्ट आसा, म्हणजे घडये कदाचित कोविडा खातीर थोडोसो उशीर जालो, फायनान्शियल क्रायसिसा खातीरय कोविडाच्या वेळार उशीर जालो, बट राज्याची आर्थीक परिस्थिती आता खूप सुधारल्या, ओके, आणि नक्कीच येता त्या ह्या 3 वर्साच्या कार्यकाळात सगळे कुडचड्या वयले प्रोजेक्ट हे पुराय जातले, 100% पुराय जातले, ते हांव सांगता. सगळ्यात पयलीं हांव तुमची दिलगिरी व्यक्त करता. एक उशीर आयला म्हणूनच न्ही, हॉस्पिटलाचें इनॉग्रेशन करपाक आमकां बरोच उशीर जालो, त्या बद्दलय हांव दिलगिरी व्यक्त करता. खरें म्हणजे आमी खूब पयलीं आमचो प्रयत्न आशिल्लो की बेगिनात बेगीन करचें, बट निलेशाचें म्हणणें की सगळ्यो फॅसिलिटीज, बट जाता कितें, आमी सगळे जर फाल्यां सकाळीं CT स्कॅन सेंटर, परत ऑक्सिजन सप्लाय, OT हें सगळें सुरवात करपाक गेली, आनिकूय डिले जावपाक शकतालो. म्हणून हांवें स्वता रिक्वेस्ट केली की एकदां हॉस्पिटल सुरू करुया, आणि हॉस्पिटल सुरू केलें, आमकां जसो फॅसिलिटीज अवेलेबल, म्हणजे बरेचशे फावटी गोंयांत डॉक्टरांची अवेलेबिलिटी ना, आमकां जाय ते डॉक्टर्स आमकां घेवपाचे आसले जाल्यार मेळना, एडवर्टायज करूनय मेळना. म्हणजे फाल्यां सकाळीं जर म्हटलें आमी आमकां न्यूरोसर्जन कित्याक, एनास्थेसिस्ट घेवपी म्हाज्या फुडें बसलेले डॉक्टर्स आसा तांकां खबर आसतली, आमकां जर भूल दिवपी तज्ञ डॉक्टर जेका आमी एनास्थेसिस्ट म्हणटा तो डॉक्टर आमकां मेळना, आणि ताका लागून OT चलना. बरेचशे फावटी सर्जन मेळटलो, गायनेक मेळटलो, एनास्थेसिस्ट मेळना. हेय प्रॉब्लेम आमकां आसा, तेय समजून घेवपाक जाय. बट
आम्ही ऑलरेडी डिसाईड केला जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर येवपाक तयार आसा पार्ट टायम बेसिसचेर येवपाक तयार आसा आम्ही पॉलिसी डिसाईड करता आणि त्याय प्रमाणे आम्ही ते दोतोर हॉस्पिटलांत घेता आणि जर निलेशान आत्ता डिक्लेअर केल्या त्या प्रमाणे हॉनररी सर्व्हिस दिवपाक जर बाकीचे डॉक्टर्स जर आमकां तयार आसा म्हयन्यांतल्यान एक दीस येवन आमकां जीएमसीन आतांय तशे एक 2 डॉक्टर आमचे हॉनररी सर्व्हिसीस दिता आपल्या पर्यंत कांयच जीएमसीचो पगार घेयना पण आपल्यो सर्व्हिसीस दिता तशे जर डॉक्टर्स आमकां गोंयांतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी कुडचड्याच्यान आमी सुरवात करता आणि हॉनररी जर सर्व्हिसीस म्हयन्यांतल्यान एकदां किंवा म्हयन्यांतल्यान 2दां विलिंगली येवन सर्व्हिस दिवपाक तयार आसा जाल्यार हांव वेलकम करता आणि जाता तितके बेगीन त्यांचे प्रोविजनय हांव आमच्या हेल्थ ऑफिसर आनी डायरेक्टराक करपाक लायता सो दॅट दे कॅन गिव द सर्व्हिसीस बरेचशे फावटी आपूण ज्या गांवांतल्यान व्हड जालो त्या गांवांतल्या लोकांक आपूण आतां घडये कदाचित मुंबय कदाचित पणजे सर्व्हिस करता पण हांगा काय आपूण वेगळे क्लिनीक घालून सर्व्हिस दिवंक शकना बट तांकां जर दिसता आसत जाल्यार निश्चित रित्या आमी वेलकम करता आनी तांकां त्यो फेसिलिटीज आमी अवेलेबल करून दिता हे सगळें सांगता आसतना तुमकां हॉस्पिटलांत कितें फेसिलिटीज अवेलेबल आसा आमच्यो डायलिसीस युनिट कशें ओटी कित्याक आबा कार्ड सगळें सांगलें पण एक गजाल निश्चित म्हत्वाची आसा आरोग्यम धनसंपदा आमकां आज आरोग्य हे पयशे आसच्या पेक्षा आरोग्य बरें आसचें हेका चड म्हत्वाचें आसा माननीय मोदीजी 2024 हे वर्स फिट इंडिया मुवमेंटा खातीर डेडिकेट केलां आमी त्या खातीर म्हणटा स्किल्ड गोवा आसचो फिट गोवा आसचो आनी इन्क्लुझिव्ह गोवा आसचो म्हणजे युथांच्या खातीर गोंयांत स्किल डेव्हलपमेंटाच्यो एक्टिविटी सुरू जावच्यो फिट गोवा आसचो जाल्यार आमी फिट इंडिया मुवमेंट गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात चलोवचो पडटलो आनी फिट इंडिया मुवमेंट म्हणटा आसतना माननीय मोदीजीची मन की बात जर फाटल्या शेनवार दीस जर कोणी आयकला तांकां नक्कीच फिट इंडियाचो अर्थय कळ्ळा आणि फिट इंडियाचो बाकीच्योय तांकां गजाली कळ्ळ्या आसतल्यो इन्क्लुझिव्ह गोवा म्हणटा आसतना आमचे पर्पल फेस्टिवल परवा म्हणजे 8 तारखेच्यान सुरवात जाता आमचो कोणूच म्हणजे जो दिव्यांग भाव आनी भयण आसा ती भायर उरची न्ही तांकांय इन्क्लुझिव्ह करचें तांकांय आमी सांबाळून घेवचो म्हणून इन्क्लुझिव्ह गोवा हांवें फिट इंडिया आनी फिट गोवा कित्याक सांगलां आमी सगळे जाण प्रत्येक जाण डायलिसीस युनिट मागता आमी विचार करात 25 वर्सां फाटल्यान जर गेले गोंयांत डायलिसीस युनिट कितले आसले कोणाक याद जाता एकूच गोवा मेडिकल कॉलेजीत युनिट आशिल्लो आनी तेज्या उपरांत ऑस्पिसियो आनी आझिलोन अशे 2 डिस्ट्रिक्टाचेर 2 डायलिसीस युनिट सुरवात जाले चड पयलीं 20 वर्सां जाल्या आसतली मागीर 20 वर्साच्या उपरांत आज आमकां प्रत्येकाक आमकां तेक्कोन एक दी 2 हा जाल्यार 4 बेडी दी 4 हा जाल्यार 10 दी म्हणटा आमी अरे पण कोणूच पळयना की तुका डायबिटीज आसा जाल्यार तुका डायलिसिसाचेर वयचो पडचो न्ही हाजी काळजी घे न्ही आमकां हांगासर आमी हेल्दी उरतले आमी बेडी मागोया नाका म्हाजें म्हणणें डायबिटीज आहा ताका पेशंटाक सांगया ताका डायलिसीस घेवपाक कितले त्रास पडटा ते आमी ताका सांगया थोडे कमी घे म्हणल्यार किडनी सांबाळ सांगचें पडटलें हांवें सांगता म्हणून न्ही डायबिटीज आसा जाल्यार हय म्हाका डायबिटीज आसा हें म्हणत पयल्यान पयलीं आमी डायबिटीज ना ना म्हाका काय ना म्हणटा तो च्या गोड चलता म्हाका दी तूं मागीर इल्लें इन्सुलीन चड घेता म्हणटात अरे गोड आसता जाल्यार डायबिटीज आसा जाल्यार गोड खाव नाकात इतके पेशंट वाडले कित्याक अशें गोंयांत कितें वेगळें आयलें गोंयांत 2 गजाली जाल्यो जेका आमी म्हणटा सुबत्ता आयली म्हणजे 4 पयशे चड येवपाक लागले आनी आमकां आळस चड जालो आमी ज्यो फिजिकल एक्टिविटी बंद केल्यो आनी आमी खावपाक चड सुरवात केली आमी पयलीं कश्ट करताले ते कश्ट आतां करिना जाले कारण शेतां सगळीं बंद उडयली ओके आनी चड मोठ्या प्रमाणात आमी खावपाक लागले त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा नो डावट बींग अ आमदार तेजी जबाबदारी कारण डायलिसीस युनिट घालपाकूच जाय डायबिटीज आतां जाल्यार तर खरें फेल्युअर पण उरलेल्यांक सांगता हांव जे डायबिटीक आसा तांकां सांगता हांव किंवा जे डायबिटीकाच्या वाटेर आसा जेका आमी बॉर्डर लायन म्हणटा त्या खातीर जे घडये कदाचित सगळे दोतोर कोण कोण आहा ते सांगले आमच्या कडेन हॉस्पिटलांत कावन्सिलरूय आसा काय ना तो कावन्सिलर कितें करता लोकांक कितें खावंक जाय कितें खावंक जायना हे एडवायस करता त्या कावन्सिलरा कडेन कोण कितले फावटी गेल्या कोणूच वचना तो वेलनेसाचेर तुमकां एडवायस करता आनी विशेश करून महिला भगिनींक सांगता हांव
दोतोराकडे वयच्या पयलीं त्या कावन्सिलराकडे चलात, ते ऍडवायस दितली. थंय आमचो आयुष डॉक्टर आसा जो फिटनेसाचेर कायम उलयता. योगा खंयचो करचो तो योगा सांगता, किंवा तुवें कितलो वेळ डायट कितें घेवपाक जाय, कितलो वेळ एक्सरसाइज करपाक जाय, तुजें कितलें वजन वाडलां तें वजन कितलें कमी करपाक जाय हाजेर ऍडवायस करता. बट त्याच्याकडे वयचें सोडून आमी सगळे दोतोराकडे वचून गुळयो दिवन आनीक 2 म्हयन्याच्या वांगडाच दी म्हणटा. त्यो 2 म्हयन्याच्या वांगडा दिल्यार अशें बरें जातलें, म्हणजे आनी म्हाका परत येवंक नाका. अरे गुळयो कश्यो कमी जातल्यो ह्यो पळयात, प्रेशर कसो कमी जातलो हें पळयात. गोंयचो हॅपीनेस इंडेक्स वाडपाक जाय. गोंयांत दुयेंत वाडपाक नाका आमकां. नो डावट हॉस्पिटल्स हे ते बाकी सगळी तयारी. निलेशान जशें म्हटलें चुकून केन्ना कोविड आयलो परत जाल्यार आमकां ऑक्सिजनाची तयारी जाय. हय, आमी त्याच्या खातीर येदें व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता. पण आमची इच्छा ना कोण बरो ना जावचो म्हणून न्ही. आमकां सगळ्यांक हेल्थ मेळचें, हेल्थ फॉर ऑल. हाज्या खातीर आमच्या डायरेक्टरान जे आभा कार्ड सांगलें ते तिणी आभा कार्ड वगी सांगूंक ना. आभा कार्डाचेर तुमच्या सगळ्यांचे हेल्थ रिकॉर्ड कोणी येतात त्या कार्डांनी कित्याक करूं, हे कार्ड कित्याक करूं. आमी आतापर्यंत फक्त पयशांचेच कार्ड सांबाळटाले. आमकां DDSSY कार्डाची याद ना कोणाक. DDSSY कार्डाची किंमत कितली तूं सांग म्हाका. DDSSY कार्डाची किंमत कितली. राव तू ते DSSY सांगता तू. 2000 रुपया ते तूच सांग. तू सांग हेल्थ कार्ड कितले पयशे. राव रे तू कित्याक उलयता, तिका सांगोले कितले. हे पळय हे हांव सांगता, समेस्त गोंयकारांक आमी DDSSY कार्ड फुकट दिता. ताची किंमत खबर ना. कित्याक खबर आहा, गोंयांत सगळे फुकट मेळटा तेजे परिणाम. 2.5 लाख रुपया 4 जणांच्या फॅमिलीक, आणि 4 जणांच्या वयर आहा ताज्या फॅमिलीक आमी 4 लाख रुपया दिता. तू खंयच्याय प्रायव्हेट हॉस्पिटलांत जरी गेली, अपेंडिक्साचें ऑपरेशन केलें आनी आमचे कार्ड दिलें जाल्यार ते फुकट करता. जाला कितें, सरकार सगळें फुकट दीत आसा म्हणून आमी बरे ना जायत आसा खायत आसा. कमी करात. हे हांव म्हाज्या खातीर सांगना, हे हांव तुमच्याच खातीर सांगता. आनी हांव खोटेंय सांगना. केन्ना केन्ना खरें उलयलें काय लोकांक मातशें वायट दिसता, आनी हांवें उलयलें काय आनीक चड वायट दिसता. वायट दिसना मगे. म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, आमच्या हॉस्पिटल केन्नाच पेशंटांनी भरचें अशें आमकां दिसना. आमच्या हॉस्पिटलांत कोणूच येवचो न्ही इतकेंच आमकां दिसता. आनी कोणूय येयलो जाल्यार तो बऱ्या एडवायजाक येवचो. तो डायलिसीस घेवपाक येवचो न्ही, तेणी डायलिसीस एडवायस घेवपाक येवचो. हाजी आमकां गरज आसा. आनी ताज्या खातीर म्हाका दिसता तुमी सगळ्यांनी खूब मोठ्या प्रमाणात जे आमकां फिटनेसाचेर काम करपाची गरज आसा. आणि घरातली जर आमची महिला भगिनी आसा, हिणी जर हो संकल्प केलो, हय माझ्या घरातले कोणूच डायबिटीस आसचो, माझ्या घरात कोणाकूच प्रेशराचे दुयेंस जावचें न्ही, बाकीची कितें कदाचित बाकी सगळी दुयेंतां जी आसा पळय न्ही, चडशी दुयेंतां जी आसा पळय न्ही, ही आमच्या खाण्याचेर आसा. चडशी दुयेंतां. आनी आमी फिजिकल एक्सरसाइज कितलो करता ताजेर आसा. तुम्ही म्हणटले हॉस्पिटलाच्या इनॉग्रेशनाच्या दिसा दोतोर बाकीचे सगळे कसो बरो जावचो. हय, हांव तेच सांगता, हॉस्पिटलांत पेशंट येवचोच न्ही हाज्याच खातीर हांव उलयतां. आनी त्या खातीर म्हाजी तुमकां सगळी रिक्वेस्ट आसा. नो डावट आमची ओटी चालू करपाची आमची तयारी आसा. आमची फाल्यां सकाळी आमी म्हणटा की गायनेक ओपीडी गायनेक आमची चलची, बरी चलची, बरो दोतोर येवचो आमच्या कडेन, ती आमची तयारी आसा. इवन दो बाकीच्यो सगळ्यो फॅसिलिटीज येता त्या वर्सभराच्या कार्यकाळात आमकां वेळ पडलो जाल्यार टप्प्या टप्प्यांनी आमी सगळ्यो फॅसिलिटीज पुराय करतले. त्या ती डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस, हेल्थ मिनिस्टर हांणी निलेश फॉलोअप करून ते कंप्लीटूय करून घेतलो. बट कंप्लीट करून घेतलो म्हणजे ना, मातशें यूज करून पळोवया. डायलिसीस मातशी तेजो वापर न्ही, आपल्याक केन्नाच गरज लागची न्ही. म्हाका दिसता हेज्या खातीर आमी सगळ्यांनी ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो सातत्यान हांवें कित्याक सांगलें, कारण आतां चडांत चड जर तुमी पळयशात जाल्यार कॅन्सराचे पेशंट म्हणजे फक्त म्हाकाच लोक चुकून कॉन्टॅक्ट करता, विश्वजिताक करता आसतले, निलेशाक, केदाराक, सगळ्यांक करता आसतले. कमीत कमी दिसाक एक पेशंट तरी जो कॅन्सराचेर आपल्याक मेडिक्लेम फॅसिलिटी जायी म्हणून येता. हय ना म्हणटा तो, आपल्याक मेडिक्लेम घेवपाक जाय, कॅन्सर जाला. आनीकूय पेशंट आसतले, हांव ना म्हणना, जाका आमी जीएमसीन ऑलरेडी रुटीन ट्रीट करता.
आम्ही टाटा बरोबर टायअप केला, त्याचे डायग्नोसिस करता. पण हे सगळे जाता असताना तो म्हणटा आता मेडिक्लेम घेवची पडटा कारण ती फेसिलिटी हांगासर अवेलेबल ना. हे सगळे म्हणजे ताज्याय खातीर हांव आनी हेल्थ मिनिस्टर उलयले की आमी मेडिक्लेम इजिली कशी दिवची, लोकांक त्रास जावचे न्ही. कारण DDSSYचेर आमच्या फेसिलिटीज मेळना. ती एक स्टेप फुडें वचून आमी ती फेसिलिटीज आमी दिता. मॅडमीन उलयतना सांगले IVF फेसिलिटीज आमी ती बी म्हणजे VIP न्ही. तुम्ही सायडीच्या मातशे वचून कर्नाटकान कारवार चलात आनी पळयात. तांच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर आसत थंयसर कितें फेसिलिटी मेळटा ती पळयात. किंवा सायडीच्या सिंधुदुर्गात वचून पळयात. हांव चड पयस सांगना. विश्वजीत वदळ ते बाकीच्या राज्यांतले सांगता. थोडी नांवां घेतली काय मागीर आमी नांवां घेतात थंय ना म्हणटा. म्हाका तें म्हणपाचें ना. पण आमच्या शेजराक जरी वचून पळयलें जाल्यार लोकांक कळटलें त्यांच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात कितें अवेलेबल आसा आनी कितें ना हें तुमकां कळटलें. म्हणून आमकां तें कळपाक जाय. हांवें कित्याक सांगलें, आमच्या कडेन कितें आसा हाजी आमकां एकदां किंमत नासता. आमच्या कडेन कितें म्हणजे कितें कितें फेसिलिटी आसा, बारीकशी गजाल ना जाल्यार कोण तरी येता आलतू फालतू जाका कांयच किंमत ना तो उठून सरकाराचेर टिका करूंक मेकळो आनी पॉलिटिकल टिका करूंक. आनी हे थोडे मागीर तांकां व्हिडिओ काडटात आनी घालतात आमचेर. थोडे जाण छापूनय हाडटात. तांकां कितें जालां तर ते उलयता ताका कांयच किंमत नासता तो चड उलयता. आसा फाटल्या दिसांनी हांगा कोण तरी आंदोलन करूंक येयलें हें ना तें ना. अरे तुम्ही असताना केलें कितें म्हाजें स्पश्ट म्हणणें आहा. पुराय काँग्रेस सरकारान कितें केल्लें 5 वर्सांक तें सांगचें म्हाका. आनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या वाटेन आसतले किंवा खंयच्याय प्रोजेक्टाचे सांगते. आज गोंयांत ज्या पद्दतीचो विकास जर जाला आसत जाल्यार हांव मुद्दामून सांगता 2012तल्यान हांव आमदार आसा. म्हाका जवळपास 12-13 वर्सां पुराय जाली. आनी तुमी सगळ्यांनी गोंय पळयलां. पेडण्या पासून काणकोण पर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाला, हेल्थाच्या बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाला, रोड जाला, ब्रिजीस जाला, टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर जाला, वेगवेगळ्यो गजाली. आनी हे सगळे मायनिंग बंद आसतना जाला. आनी मायनिंग चालू असलेले विचार करात कितल्या मोठ्या प्रमाणात जाता आसले. सरकाराचो रेव्हेन्यू तेन्ना कितल्या मोठ्या पटीन येतालो तेन्ना कोणाक सुचलें ना. माननीय मोदीजीच्या सहकार्यान 2014तल्यान वेगवेगळ्यो गजाली म्हणजे ज्यांच्यो डिस्ट्रिक्ट लेव्हलाचेर ना त्यो आमी गांव पातळीचेर ते सोयी अवेलेबल करून दिल्या. तुम्ही मुद्दा त्या खातीर सांगता म्हणजे बस स्टँड आसतलो, रवींद्र भवन आसतली, स्विमींग पूल आसतले, ह्या सारकी मतदारसंघ लेव्हलाचेर केले आमी. आनी त्या भायर स्टेट ऑफ द आर्ट बरी इन्फ्रास्ट्रक्चर जे कॅपिटल सिटीनी डेव्हलप करपाक घेतलेले आसा. कारण इतके हांवें हे सांगपाचो उद्देश इतकोच. म्हाका खंयसरूच पॉलिटिकल भाशण करपाचें ना आनी नाशिल्लेंय बी. फक्त एक लोकांक कळपाक जाय की गोंय सरकार कितें करता. आणि डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात गोंयांत जाल्लो बदल. विश्वजितान जुवारी पुलाचो उल्लेख केलो. द स्टेट ऑफ द आर्ट फेसिलिटीज पुराय देशात 2 नंबराचो लॉंगेस्ट केबल स्टेट ब्रिज जर खंय आसा जाल्यार तो आमच्या जुवारीचेर आसा. ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल आसा. हे आमकां कळपाक जाय. आनी निश्चितरित्या हेच्या सारकी वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर आमी वेगवेगळ्या पद्दतीन डेव्हलप करपाक शकले. वेगवेगळ्यो गजाली आमी गोंयांत करपाक शकले. बट आपल्याकडे जे कितें आसा ताची जबाबदारी म्हाका दिसता तुमी घेवपाक जाय. आनी जरी चुकून म्हणजे कोविड परत आयले सुद्धा जर आसत, नो डाऊट आमचो हेल्थ मिनिस्टर कंटिन्युअसली मॉनिटर करता. ही इज इन टच विथ द हेल्थ मिनिस्ट्री. म्हणजे चुकून केसीस वाडटा बट आमच्याकडे आमी वेल इक्विप्ड इन्फ्रास्ट्रक्चरूय आसा, ह्युमन रिसोर्सूय आसा. फाटलेच फावटी म्हणजे पिडियाट्रीक वार्डाच्या बाबतीत सुद्धा चुकून भुरग्यांक सुद्धा कोविड जर आयलो जाल्यारूय तेजी तयारी ही गोंय सरकारान दवरल्या. म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज लेव्हलाचेर आसतले, डिस्ट्रिक्ट लेव्हलाचेर आसतले. अशा पद्दतीन अजूनही बऱ्यातल्यो बऱ्यो सोयी दिवप. पुराय म्हणजे दोन्ही नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा, इवन दो साऊथ गोवाच्या हॉस्पिटल हाजो आमी विचार करता की साऊथ गोवात अजून एक मेडिकल कॉलेज येवपाक जाय. कारण एक मेडिकल कॉलेजीचो आणि मेडिकल कॉलेज कित्याक तर गोंयांतल्याच आनीक भुरगे दोतोर जावपाक जाय. आमी पळयता अजूनही बी दोतोराच्या सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची शॉर्टेज गोंयांत आसा. अजूनही सुपर स्पेशालिटी डॉक्टर जाय आमकां मेळना. आनी ते जर आसतले आसत जाल्यार आतां जसजशें आमचें पॉप्युलेशन वाडटा तसतशें मेडिकल कॉलेजीचेर खूब मोठो ताण येता. मेडिकल कॉलेज आणि गोवा मेडिकल कॉलेजीतल्या हॉस्पिटलाचेर ज्या पद्दतीन आमी पळयता की 24/7 कंटिन्युअसली प्रेशर आसता. वेगवेगळी ऑपरेशन म्हणजे सगळ्यो 7 काय 8 ओटी आमच्यो वयल्यो आनी तेच्या भायर टोटल 15 ओटी. बट टोटल जर पळयत जाल्यार आमची एक सुद्धा सर्जन आणि एक सुद्धा ओटी केन्नाच रिकामी नासता. येदो व्हडलो लोड
आणि त्यो फॅसिलिटीज बऱ्याच आमच्या म्हणणें की साऊथ गोवा हॉस्पिटल सुद्धा फुल फ्लेज सुरू करपाक दुसरी मेडिकल कॉलेज आयली जाल्यार आनीक बरें पडटलें, जेणे करून लोकांक ह्या परिसरातल्या आता कुडचड्यात हॉस्पिटलांत जवळपास तेवटेन धार बांदोडा पासून ते हेवटेन सांग्या वयले सगळे पेशंट ताजो फ्लो जो आसा तो ह्या दिस इज नॉट ओन्ली फॉर द कुडचडकार पण ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांक ह्या हॉस्पिटलाचो पुराय फायदो हो सातत्यान तांकां सगळ्या जाणांक जातलो. त्याच बरोबर म्हाका दिसता आमी अशा पद्दतीन तुमी सगळ्यांनी तुमची काळजी घेवप हेल्थाची, कारण ते सरकाराचें काम न्ही, आपली काळजी घेवप हे आपले काम आसा. आमी घडये कदाचित येता त्या फुडल्या फायनान्शियल इयरान आमी हेल्थ चेकअप सिस्टम सुरू करपाचो विचार करता. हांवें हेल्थ मिनिस्टरा कडेन उलयलां. 40च्या उपरांत प्रत्येकाक हेल्थ चेकअप करप हे तितकेच गरजेचें जालां. फिटनेस उरतलो आसत आनी फिटनेसा खातीर म्हणजे बरेच जाण आपल्याक तपासूकूच वचना आनी अचानक काय ना म्हणटा तो मातशी घोळ्योन पडलो मरे आनी वांगडाच पॅरालायसीस जालो. अरे जेन्ना फुकट हॉस्पिटलांत येता जाल्यार केन्ना तरी येवन प्रेशर पळोवपाक जाय काय नाका. मनशान आजकाल ज्या पद्दतीन 40 वर्सां जाल्या उपरांत खास करून केन्ना तरी वर्सांतल्यान एकदा आपलो बीपी पळोवपाक जाय, केन्ना तरी आपलो एखादो शुगरूय पळोवपाक जाय. ह्यो जर टेस्टूच करिना जाले जाल्यार चुकून केन्ना तरी, कारण आमी पळयतात 40च्याय भुरग्यांक स्ट्रोक येवपाक लागला. कोविडाच्या उपरांत परिस्थिती बदलल्या. कोविडाच्या उपरांत हेल्थाचेर खूब मोठ्या प्रमाणात परिणाम जाला आणि त्याचे दुष्परिणाम आमकां खूब मोठ्या प्रमाणात दिसपाक लागल्या. त्या खातीर फिट इंडिया कॅम्पेन माननीय मोदीजी जी राबयता ताच्या खातीर सगळ्यांनी आपले आरोग्य सांबाळपा खातीर एक तर रेग्युलर एक्सरसाइज जिमानूच वचोंक जाय याची गरज ना. माझे सरळ म्हणणे आसा, प्राणायाम करात, योगा करात, ग्राउंडार खेळात, नाजाल्यार स्ट्रेचिंग एक्सरसाइज करात, बट एक्सरसाइज करात. आणि ह्या एक्सरसाइजाची तुमच्या आरोग्या खातीर गरज आहा. करतले काय ना? करतले काय ना? करात. हांव एक कित्याक सांगता, माननीय मोदीजीची मेसेज जेका आमी म्हणटा विकसित भारत 2047 या आझादीकाक अमृत कालात सांगता असताना माननीय मोदीजींनी इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट अँड क्रीड 4 गजाली 4 पिलर सांगले. एक नारी शक्ती, दुसरी युवा शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण. बरेच जाण म्हणजे सरकाराचेर आणि मोदीचेर म्हाजेर म्हण आमच्या सरकाराचेर टिका करीत असता, पण आमचे सरकार काम करता असताना आमकां जात लागना, पात लागना, धर्म लागना. आमी काम करता असताना नारी शक्ती आमच्या खातीर महिला ही वंदनीय आसा. म्हणून तर आमी नारी वुमन रिझर्वेशनचे बिल जे विधानसभेत पास केले, ताज्या सहित 3 तलाकाचे जे बिल पास केले ते महिलेक रिस्पेक्ट दिवपाकूच पास केल्ले आसा. हे तितकेच महत्वाचे आसा. आमकां दुसरो फोकस कोणाचेर आसा तर या तरणाट्यांचेर आसा. या देशाची खरी शक्ती आणि ताकद जर कोण आसत जाल्यार या देशातले तरणाटे आसा, युवा शक्ती आसा. 15 ते 25 या वयोगटातले युवक स्किल्ड जावचे, तांकां वेगवेगळ्यो म्हणजे स्टार्टअप पॉलिसी आसतली, स्किल इंडिया आसतले, ह्याच्या सारकेले वेगवेगळे प्रोग्राम माय भारत सारकिलो नवीन प्लॅटफॉर्म माननीय मोदीजी अवेलेबल करून दिला, जेणे करून प्रत्येकाचे करियर घडपाक जाय आणि ते करियर घडपा खातीर माननीय मोदीजी वावुरता. म्हणून युवा शक्ती आसा. आणि तिसरे जर कोण आसात जाल्यार ती किसान शक्ती. या देशाचो अन्नदाता जर कोण आसत जाल्यार तो देशाचो अन्नदाता आसा शेतकरी. ते अन्न पिकयता, त्यांनी जर पिकोवपूच नासले जाल्यार आमी कितें खातले असले. आणि त्या खातीर शेतकऱ्याकूय आमी तितकेच नमन करता. आणि चौथो गरीब कल्याण म्हटला. या देशात एक मनीस सुद्धा उपाशी उरचो न्ही, या देशातलो एक मनीस सुद्धा भुको उरचो न्ही. फुडल्या 5 वर्सांक तांकां रेशन फ्री दिवपाचें काम माननीय मोदीजीन केलां. 1 नेशन 1 रेशन कार्ड ह्याच्या अंतर्गत कोणी खंयच्याय राज्यातला आसूनी त्यांनी आपले रेशन कार्ड वचून जर हांगा ट्रान्सफर केले जाल्यार ताका हांगासर फुकट रेशन कार्ड मेळपाचें काम माननीय मोदीजीन केलां. म्हणून गरीब कल्याण आसा. त्या खातीर सांगला विकसित भारतातले हे 4 पिलर माननीय मोदीजीन नारी शक्ती, महिला शक्ती, युवा शक्ती आणि गरीब कल्याण हे देशाचो विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करतले. आणि ते स्वप्न साकार करपा खातीर माननीय मोदीजीच्या बरोबर तुम्ही सगळेजण आसपाक जाय. आसतले काय ना? आसतले जाल्यार माझ्या बरोबर दोन्ही हात वयर करात म्हणात भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे
मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. तुमका खूप खूप धन्यवाद. नव्या हॉस्पिटलाचो कमीत कमी उपयोग करूया. चडांत चड उपयोग करचो न्ही. आम्ही उक्तावण करता पण उपयोग कमी करूया इतकेच सांगता. आणि परत एकदा आयच्यान आम्ही कम्युनिटी हेल्थ सेंटर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आम्ही कन्वर्ट केले आणि इतकेच सांगता आणि माझी दोन उतरां पुराय करता. देव बरें करूं.